कोकणातील फळ प्रक्रिया उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी दापोली विद्यापीठात विशेष बैठक घेतली। खेड तालुक्यातील जामगे येथे हाती घेण्यात आलेल्या कोल्ड स्टोरेज शीतगृहाच्या अनुषंगाने कोकणातील उत्पादित होणाऱ्या फळे व भाज्या उत्पादकांना दर्जेदार आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी व फळांचा रस, जेली, चॉकलेट्स इत्यादी फळ प्रक्रिया उद्योगावर आधारित व्यवसाय निर्माण व्हावा म्हणून शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी आज कोकण कृषी विद्यापीठ येथे स्थानिक नेत्यांसह भेट दिली आहे। दरम्यान विद्यापीठ कुलगुरू तसेच उद्यान विद्या, अर्थशास्त्र, फूड प्रोसेसिंग इत्यादी विभागीय अधिकारी वर्गासोबत विशेष बैठक घेऊन याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या उद्योग व्यवसायास लागणारे सर्वोत्तपरी सहकार्य विद्यापीठ स्तरावर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेण्यात यावी अशा सूचना यावेळी रामदास भाईंनी संबंधित अधिकारी वर्गाला केल्यात। यावेळी स्थानिक शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोरभाई देसाई, कोकण कृषी विद्यापीठ सिनेट सदस्य सुनीलजी दळवी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर, मधुकर दळवी, दिलीप रुपालेल, शशांक घाग आदींची उपस्थिती होती। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।